हॅलो. समजा मी ही मांजर काही उंचीवरून फेकली आणि मला जाणून घ्यायचं आहे की ती जमिनीवर किती वेगाने आपटेल. अरे काळजी करू नका, ही खेळण्यातली मांजर आहे. तर अशा समस्येचं आता मी उत्तर कसं शोधायचं बरं? एक मार्ग म्हणजे बल आणि त्वरण यांचा विचार करणं. पण ते थोडंसं किचकट होऊ शकतं, कारण या मांजराचा पडण्याचा मार्ग वक्र आहे. एक खूप जलद मार्ग म्हणजे ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमाचा वापर करणं. चला तर पाहूया हा नियम कसा काम करतो. हा नियम असं सांगतो की ऊर्जा ही निर्माण करता येत नाही किंवा नष्टसुद्धा करता येत नाही. ती फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होते. तुम्ही ऊर्जा निर्माण करू शकत नाही किंवा नष्टही करू शकत नाही, पण तुम्ही ती एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात फक्त रूपांतरित करू शकता. चला एक उदाहरण बघूया. आता समजा हे खेळण्यातलं मांजर आपण न फेकून देता फक्त ह्या उंचीवरून खाली सोडलं, तर त्याच्या ऊर्जेचं काय काय होईल पहा. इथे ही स्थिर आहे, त्यामुळे तिच्याकडे गतिज ऊर्जा नाही आहे. तर हे समजा त्याचं मापक असेल तर सध्या तिथे गतिज ऊर्जा 0 आहे. पण ही मांजर काही उंचीवर आहे, जमिनीपासून उंचावर असल्यामुळे तिच्याकडे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे आणि त्याच्या मापकावर ती पूर्ण दाखवते आहे. मग आता आपण हे बघूया की ही मांजर जेव्हा खाली पडते तेव्हा या दोन ऊर्जा कशा बदलतात. खाली पडत असताना जेव्हा ही मांजर या बिंदूपर्यंत येते तेव्हा ती मांजर गतिमान असते, तिच्याकडे गतिज ऊर्जा असते. बरोबर. वर असताना ती 0 होती, पण आता गतिज ऊर्जा त्या मांजरीत आहे. पण मग आता विचार करा, ही गतिज ऊर्जा कुठून आली? ती निर्माण झाली का? नाही, ती निर्माण झाली नाही. आपण पाहू शकतो की मांजरीची गतिज ऊर्जा जरी वाढली तरी तिची स्थितीज ऊर्जा कमी झाली, कारण आता ती कमी उंचीवर आहे. मग इथे काय होतं आहे की ही जी गतिज ऊर्जा आहे ती स्थितीज ऊर्जेमध्ये रूपांतरित होते आणि ही गतिज ऊर्जा तिथून आलेली आहे. पहा, सुरुवातीला त्या मांजरीची गतिज ऊर्जा 0 होती, पण नंतर थोडी स्थितीज ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरित झाली आहे आणि म्हणून ह्या बिंदूवर आता त्या मांजरीकडे थोडी गतिज ऊर्जा आणि थोडी स्थितीज ऊर्जासुद्धा आहे आणि ही गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जेतून रूपांतरित झालेली आहे. आणि जसजशी ही मांजर खाली पडते तसतसं हे रूपांतरण होतच राहतं आणि शेवटी जेव्हा ती मांजर अगदी जमिनीजवळ पोचते तेव्हा तिची गतिज ऊर्जा सगळ्यात जास्त असते, कारण आता तिचा वेग सगळ्यात जास्त वाढलेला असतो. पण आता तिची उंची 0 झालेली असते, त्यामुळे स्थितीज ऊर्जा ही 0 झालेली असते. म्हणजे सगळी स्थितीज ऊर्जा आता गतिज ऊर्जेत रूपांतरित झालेली असते. आणि महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की ती मांजर जेव्हा खाली पडते तिची एकूण ऊर्जा स्थिर राहते, फक्त एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतरण दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होतं. चला तर आता हे आपण बघूया की खरंच त्या मांजरीची ऊर्जा बदलली की स्थिर राहिली. आता त्यासाठी मांजरीच्या फक्त 2 स्थितींचा विचार करूया. असं समजा की सुरुवातीची उंची h1 आहे आणि नंतरची उंची h2 आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे की मांजरीची एकूण ऊर्जा या ठिकाणी आणि याही ठिकाणी सारखीच आहे. तर कार्य ऊर्जेचा सिद्धांत वापरून आपल्याला हे करता येतं का ते बघूया. आता कार्य ऊर्जेचा सिद्धांत असं सांगतो की एखाद्या वस्तूवर सगळ्या बलांनी केलेलं एकूण कार्य हे त्या वस्तूच्या गतिज ऊर्जेमध्ये झालेल्या बदला इतकंच असतं. तर समजा सुरुवातीची गतिज ऊर्जा आपल्या मांजरीची आहे k1, ती 0 आहे, पण तरी आपण त्याला k1 आहे असं म्हणू, आणि तिची अंतिम ऊर्जा आहे k2 आणि म्हणून गतिज ऊर्जेमध्ये झालेला बदल हा आहे k2 वजा k1. चला मग आता या मांजरीवर सगळ्या बलांनी केलेलं कार्य मोजूया. तुम्हाला काय वाटतं इथे कोणते कोणते बल कार्यरत आहेत? इथे एकच बल आहे आणि ते म्हणजे गुरुत्वीय बल. अर्थातच जेव्हा गोष्टी खाली पडतात तेव्हा हवेचा प्रतिकारसुद्धा असतो, पण आपण तो दुर्लक्षित करू शकतो कारण तो फारच कमी असतो. तर म्हणजे हे W एकूण हे गुरुत्वीय बलाने केलेलं कार्य आहे. आता कार्य कसं मोजतात हे आपल्याला माहिती आहे. कार्य म्हणजे गुरुत्वीय बल गुणिले त्या बलामुळे झालेलं वस्तूचं विस्थापन. आता गुरुत्वीय बल म्हणजे त्या मांजरीचं वजन, मग तिचं वस्तुमान m असेल तर बल आहे mg. आता विस्थापन पहा. मांजर ही h1 उंचीवरून h2 उंचीपर्यंत आली तर इतकं तिचं विस्थापन झालं आणि ह्याचं मूल्य किती आहे पहा, h1 वजा h2. म्हणून इथे sच्या ऐवजी आपण h1 वजा h2 असं लिहितो आणि हे आहे एकूण कार्य आणि हे आहे बरोबर k2 वजा k1.
आता याला सोडवल्यावर आपल्याला मिळतं mgh1 वजा mgh2 बरोबर k2 वजा k1. आणि आता पहा, mgh1 ही त्या मांजरीची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे ह्या ठिकाणी h1 उंचीवर, आणि mgh2 ही तिची स्थितीज ऊर्जा आहे h2 उंचीवर. तर आता या समीकरणामध्ये आपण स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा दोन्ही पण आणू शकलो आहे. आता स्थितीज ऊर्जेला आपण U या अक्षराने संबोधतो, म्हणून ह्याला आपण U1 म्हणू शकतो. तर आपलं हे समीकरण आता असं बनेल. पहा, U1 वजा U2 बरोबर K2 वजा K1. आणि आता या समीकरणाची मांडणी बदलली तर आपल्याला काय मिळतं? U1 अधिक K1 बरोबर U2 अधिक K2. आणि आता हे समीकरण आपल्याला काय सांगतं? हे सांगतं की या मांजरीची सुरुवातीची स्थितीज आणि गतिज ऊर्जा यांची बेरीज ही त्याच्या अंतिम स्थितीज आणि गतिज ऊर्जेच्या बेरजे इतकीच आहे. आणि आता इथे आपण असं म्हणू शकतो की ही h2ची उंची मी इतकी जरी घेतली असती तरी हे सगळं तसंच राहिलं असतं आणि एकूण ऊर्जा स्थिर राहिली असती. आता इथे खूप छान गोष्ट अशी आहे की जरी मी हे मांजर खाली सरळ न फेकता आधी पाहिलं होतं तशा वक्र मार्गाने जरी फेकली, हे पहा अशी, तरीही हे समीकरण वैध आहे. का बरं? कारण गुरुत्वबलाने केलेलं कार्य हे मार्गावर अवलंबून नसतं, ते फक्त उंचीतील फरकावर अवलंबून असतं, जी या ठिकाणी h1 वजा h2 इतकं आहे. आणि म्हणून तेव्हाही आपल्याला हेच समीकरण मिळेल. म्हणजे मग कुठल्याही विचित्र मार्गाने जरी एखाद्या वस्तूने प्रवास केला तरी तिची एकूण ऊर्जा या दोन्ही स्थितींना सारखीच असते, हे सिद्ध झालं आहे. मग आता कुठल्याही वस्तूची एकूण ऊर्जा नेहमी स्थिर राहते, म्हणून आपण या दोन्ही ऊर्जांची जी बेरीज आहे त्याला एक वेगळं नाव देऊ शकतो. त्याला आपण म्हणतो यांत्रिक ऊर्जा. आणि जर गुरुत्वीय बल हे एकमेव बल इथे प्रयुक्त होत आहे असं आपण म्हटलं आणि मग त्या वस्तूने कुठलाही मार्ग घेतला आणि कसाही प्रवास केला तरी यांत्रिक ऊर्जा ही स्थिर राहते. मग आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर इतर बल कार्य करू लागले तरी यांत्रिक ऊर्जा टिकून राहते का, स्थिरच राहते का? चला शोधूया. त्यासाठी आपल्या मूळ प्रयोगाकडे परत येऊया आणि हे पाहू की ही मांजर जमिनीवर आदळल्यानंतर त्या ऊर्जेचं काय होतं. जेव्हा ही मांजर जमिनीवर आदळते तेव्हा तिची स्थितीज ऊर्जा 0 आहे, कारण आता तिची उंची 0 आहे. आणि आता ती खाली येऊन थांबली, त्यामुळे तिची गतिज ऊर्जासुद्धा 0 आहे. मग ही सगळी ऊर्जा गेली कुठे? गायब झाली? हे तर शक्य नाही ना, ऊर्जा नष्ट नाही होऊ शकत. पण मग ती ऊर्जा गेली कुठे? जर आपण त्या जागेकडे पाहिलं जिथे ती मांजर आदळली तर आपल्याला लक्षात येईल की ती थोडीशी गरम झालेली असते. अर्थातच चटका बसेल एवढी गरम नाही, पण जराशी गरम झालेली असते. आणि उष्णता ही देखील ऊर्जेचाच प्रकार आहे ना. म्हणजे मग ती सगळी गतिज ऊर्जा नष्ट नाही झाली, ती फक्त उष्णतेच्या रूपामध्ये बदलली गेली. म्हणजेच जमिनीवर आदळल्यानंतर सगळी यांत्रिक ऊर्जा नष्ट नाही झाली, ती फक्त उष्णतेमध्ये रूपांतरित झाली. मग ज्या ठिकाणी ती मांजर पडली ते ठिकाण गरम लागतं का? तर नाही, कारण ती उष्णता आता सगळीकडे पसरून जाते. ओके, आता विचार करा की ह्या मांजरीमध्ये ही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा कुठून आली बरं? जरा मागे जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येतं की त्या मांजराने उडी घेतली होती आणि ती ऊर्जा मिळवली होती. पण उडी मारायच्या आधी ती तर जमिनीवर होती, तिच्याकडे ना गतिज ऊर्जा होती ना स्थितीज ऊर्जा होती. ती तर जमिनीवर स्थिर होती ना, मग ही ऊर्जा कुठून आली? पहा, लक्षात घ्या, उडी मारण्यासाठी त्या मांजरीला आपल्या स्नायूंना हलवावं लागलं, म्हणजे काहीतरी कार्य केलं गेलं, म्हणजेच कुठून तरी ती ऊर्जा आणावी लागली ना मांजरीला. तर ही ऊर्जा सगळ्या सजीवांमध्ये असते, जी आपल्याला विविध प्रकारचं काम करू देते, आणि या ऊर्जेला आपण रासायनिक किंवा केमिकल ऊर्जा असं म्हणतो. म्हणजे मग मांजराने तिची रासायनिक ऊर्जा रूपांतरित केली गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेमध्ये, आणि म्हणजे ही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा तिथून आली. पण मग आता त्या मांजराकडे रासायनिक ऊर्जा कुठून आली असेल? आता जर आपण अजून थोडं मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की कदाचित त्या मांजराने एक सफरचंद खाल्लं, तर ती रासायनिक ऊर्जा त्या सफरचंदामध्ये होती आणि ते खाल्ल्यामुळे आता ती ऊर्जा मांजरीमध्ये गेली. मग आता तुम्ही विचाराल, सफरचंदामध्ये रासायनिक ऊर्जा कुठून आली? तर पहा, ती आली त्याच्या झाडाकडून. सफरचंदाच्या झाडाने ती ऊर्जा त्याच्या फळामध्ये टाकली. पण मग या झाडाकडे ही ऊर्जा कुठून आली?
झाडाकडे ती ऊर्जा आली सूर्यप्रकाशातून. वनस्पती हे प्रकाश संश्लेषण करतात हे आपल्याला माहिती आहे. या प्रक्रियेत वनस्पती सूर्याकडून येणारी प्रकाश ऊर्जा घेतात आणि ती रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात. तर म्हणजे ही ऊर्जा येते प्रकाशातून. आता ही प्रकाश ऊर्जा सूर्यापासून येते, बरोबर? पण सूर्य ही ऊर्जा स्वतः निर्माण करतोय का? नाही. पण मग ती कुठून येते? असं आहे की विज्ञानाला हे समजून घ्यायला जरा वेळ लागला, पण आता आपल्याला माहिती आहे की ती ऊर्जा अणूंपासून आली आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या भोवतालचं सगळं जग अणूंनी बनलेलं आहे. सूर्यसुद्धा, त्यामध्ये अनेक अणू आहेत. आणि ही जी प्रकाश ऊर्जा आहे ती त्याआधी अणूंमध्ये साठवलेली होती. तर सूर्यामध्ये ही आण्विक ऊर्जा प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. पण मग आता तुम्ही विचाराल की अणूंमधली ऊर्जा कुठून आली? तर आता इथे उत्तर देणं थोडं कठीण होतं. आपल्याला अजूनही हे नक्की माहिती नाही की अणूंमध्ये ती ऊर्जा कुठून आली. आणि या व्हिडिओमध्ये आपण इतकं खोल जाऊ नये. सध्यासाठी आपण इतकं म्हणू शकतो की आपल्याला मिळणारी सगळी ऊर्जा ही सूर्यप्रकाशातून येते. आणि निसर्गाकडे बघता, तिच्या सर्व गुंतागुंतीच्या बदलांकडे बघता फक्त एकच गोष्ट अशी आहे जी कायम स्थिर राहते, जी कधीही बदलत नाही, आणि ती म्हणजे ऊर्जा. आणि एकूण ऊर्जा ही कायम राहते. तर मग शेवटी आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो बघूया. आपण हे पाहिलं की मांजर किंवा कुठलीही एखादी वस्तू जेव्हा गुरुत्वीय बलाच्या प्रभावामुळे खाली पडते तेव्हा तिची एकूण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा यांची बेरीज कायम स्थिर राहते. आणि ती वस्तू कुठल्या मार्गाने खाली येते यावर हे अवलंबून नाही आहे. ती मांजर सरळ रेषेत येते की वक्र मार्गाने खाली येते यावर तिची एकूण यांत्रिक ऊर्जा ही अवलंबून नाही आहे. ती कायम कुठल्याही स्थितीमध्ये स्थिर राहते. आणि आपण हेही पाहिलं की जेव्हा ही मांजर जमिनीवर आदळते तेव्हा ती सगळी यांत्रिक ऊर्जा इतर प्रकारच्या ऊर्जांमध्ये जसं की औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. आणि शेवटी काहीही झालं तरी एकूण ऊर्जा ही स्थिर राहते. ऊर्जा ही निर्माण करता येत नाही, नष्टसुद्धा करता येत नाही. ती फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित केली जाऊ शकते.